हा काका तिथूनच सरळ या, सरळ आलात की लेफ्ट घ्या, नाही लेफ्ट नको राईट घ्या, राईट घेतलं की तुम्हाला तिथे एक देऊळ दिसेल, देऊळ दिसलं की बघ तिथून या सरळ, मी आहे तिथेच उभी. हो चालेल चालेल. उमा, हा अगं काय किती हातवारे करून बोलतीयस? तोंडानी बोल ना, हातवारे करून कशाला बोलायला पाहिजे? मोबाईल मध्ये काय त्याला तुझे हातवारे दिसणार आहेत? उमा, अगं तू मला कोणतं ब्रेड बटर दिलं होतंस? केवढं कामाला लागलं ते? अरे ते काही साधं ब्रेड बटर नव्हतं. हे बघ 2 ब्राऊन ब्रेड घ्यायचे आणि त्यांना छान टोस्ट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एका ब्रेडला आपण पीनट बटर लावायचं, दुसऱ्या ब्रेडला बटर लावायचं आणि मग एकत्र करायचं आणि खायचं. आता टोस्टर मधून ते ब्रेड बाहेर कसं येतं त्याचे पण हातवारे करून दाखव ना. नुसते हातवारे हातवारे हात, नुसतं बोल ना यार. तू ना तुझी लाईफस्टाईल बदल आता, मग तुझं डोकं शांत राहील. जेवला की लागला रील स्क्रोल करायला. सोड मोबाईलचा जर सवय सोड. ए, ते तू नाहीये मला सांगायचं. स्वतः हातवारे करण्याची सवय सोडलीस का? सगळं नुसतं हातवारे करत बोलतेय. आता रील स्क्रोल करता पण ती बोटं हलवायची काय गरज होती का? आता तू परत माझ्या हातवाऱ्यांवर आलायस आणि मी आता शेवटचं सांगते. आम्ही हातवारे याच्यासाठी करतो कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करता याव्यात, तुम्हाला समजल्या पाहिजेत गोष्टी, म्हणून आम्ही हातवारे करतो. आणि आता हात मोकळे आहेत तर मग त्यांचा वापर करणारच ना. हो का? घे तुझे मोकळे हात मी बांधले. आता मला सांग, पप्पू पाणीपुरीवाल्याकडे कसं जायचं? पप्पू पाणीपुरी, हे बघ आता इकडून आपण सरळ गेलो ना की मग आपल्याला लेफ्ट घ्यायचं, मग तिथे एक शाळा असेल, शाळेची इकडनं परत राईट घ्यायचंय, मग आला पप्पू पाणीपुरीवाला. मी हातवारे न करता बोलले. वाव, जमलं मला. काय जमलं? हातवारे करू नको म्हटलं तर तू बोटाने ऍक्शन करायला लागलीस. तुझे काही हातवारे थांबणार नाहीत, मी चाललो झोपायला. अरे मला सोडून तर जा. अरे बघ, आमची हातवारे करणाऱ्यांची गँग खूप मोठी आहे. अरे सोड ना.